हाय नमस्कार, कशा आहेत सगळे. यूट्यूब फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आम्ही गेलेलो आहे मंदिरामध्ये. तर मंदिरात जातानाच एवढी गर्दी होती, असं वाटलं की आता काही 2 वाजेपर्यंत आम्ही काही घरी येत नाही. पण गेल्यानंतर बघितलं तर जास्त गर्दी नव्हती. जे घरी येत होते, ज्यांचं दर्शन झालं ते घरीच येत होते, तेव्हा त्यांची गर्दी होती. पण आतमध्ये गेल्यानंतर आहे थोडीशीच गर्दी होती. तर जाताना आम्ही तुळशीपत्र किंवा जे काय फुलं वगैरे असतात त्या मुलाकडून घेतले. आम्ही जातानाच गर्दी खूप दिसत होती, बघा तुम्ही बघताच. आणि त्या मुलाकडून आम्ही देवाला जे वाहतात फुलं, दुर्वा, तुळस, हे ते सगळं बेलपत्र वगैरे घेतलेलं. तर आता आम्ही मंदिरात पोचलो. तर बघा भिंतीवरती खूप छान आहे ते डिझाईन वगैरे, आणि ही रांगोळी केलेली खूप प्रतिम वाटते. मंदिरात बघा किती गर्दी होती. सगळं मी शूटिंग करत होते. बाहेरचं शूटिंग करायचं राहिलंच तुम्हाला मी कधीतरी एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेन. बघा हे किती छान मस्त डेकोरेट केलेलं मूर्तीला वगैरे, किंवा म्हणजे असं ह्याला सजवलं आहे पूर्ण मंदिराला. लाईटिंग वगैरे करून दरवर्षी सजवतात. आणि हा देखावा जो आहे तो पूर्ण पंढरीचा देखावा आहे. पूर्ण जे असं बघा तुम्ही, दिसतंयच तुम्हाला. आणि किती गर्दी होती बघा, खूप गर्दी. आम्ही जसं गेल्यानंतर आमचं दर्शन झालं त्यानंतर एवढी गर्दी होती. त्याच्या अगोदर पाऊस वगैरे पडत होता ना, त्यामुळे जास्त कोणी नव्हतं. पण पाऊस गेल्यानंतर जी गर्दी झाली ती खूप. त्यातनं पण मी आतमध्ये गेल्यानंतर मी फोटो वगैरे काढत होती, पण ते काढून देत नव्हते मला फोटो. त्यातून मी थोडंसं व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे, तो नक्की बघून घ्या. हे असं दर्शन झालं खूप छान पद्धतीने. हे दर्शन झाल्यानंतर मी पुन्हा शूटिंग केलं तुमच्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला बघता यावं. आणि इथे भजन मंडळी बसलेल्या बायका, त्या पण छान. इथे दरवर्षी देतात इडी आणि ह्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू. बघा ह्या बायका दिसतच तुम्हाला. आणि तर त्या छानपैकी भजन वगैरे म्हणत होत्या. हे बघा खूप छान म्हणत होत्या भजन त्या. आणि दरवर्षी बोलतात मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मी तुळशीचं वृंदावन ते सगळेजण पाहत होते. आणि बाकीचा परिसर खूप छान आहे. माझे मिस्टर आणि आरोही आलेली इथे पाया पडायला. आणि हा छोटा वारकरी. खूप मुलं सजून धजून आलेली, खूप छान वाटत होतं. छोटा विठ्ठल. आणि आता ही मुलगी आहे, ती मुलीचा फोटो मी खूप चोरून काढलेला आहे, कारण की तिला फोटो काढायला गेलं की ती पळूनच जात होती. आणि हा मुलगा दुसरा एक रांगेत उभा होता, त्याला छान गेटअप केलेला त्याने, त्याचा एक फोटो काढलेला आहे मी. हे आतमध्ये गेल्यानंतर फोटो काढले विठ्ठल रुक्मिणीचं. ते मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर फोटोज काढून देत नव्हते, त्यातून पण मी शूटिंग केलं थोडंसं, ते बघून घ्या तुम्ही. आणि हा एक मुलगा, खूप छान सजावट त्यांनी हे केलं, त्याच्या आईवडिलांनी मस्त केलेलं. आणि हे आम्ही ज्योतिबाच्या मंदिराच्या, ते घराशेजारी ज्योतिबाचं मंदिर आहे, तिथे पण हे केलेलं सजावट. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. धन्यवाद.